या झाल्या राजकीय अभ्यासक राजकारणी यांच्या प्रतिक्रिया। मात्र त्याबरोबरच पुणेकरांच्या या विषयावर काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया। मोदी जे पाकिस्तानमध्ये गेले ते मोदींचं एक प्रकारे योग्य पाऊल आहे। 2004 नंतर जे पंतप्रधान हे बहुतेक दुसरे पंतप्रधान खूप दिवसाच्या गॅप नंतर आज पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत। सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत हे दोन्ही देशातल्या लोकांना प्रामाणिकपणे वाटतं, पण ह्या राजकारणामध्ये जर ह्या गोष्टी येणार असेल तर मोदींचं योग्य पाऊल आहे ते। आजही अतिरेक्यांचे हल्ले थांबलेले नाहीत, सीमेवर लष्कराच्या विरोधात कारवाई चालू आहे, तरी सुद्धा मोदी त्यावेळी जे बोलत होते त्याच्यामध्ये आणि आतामध्ये त्यांच्यात जो फरक झाला आहे तो चांगला आहे असं म्हणण्यासारखी गोष्ट आहे। परंतु त्यांची पहिली भूमिका निवडणुकीच्या आधीची वेगळी होती आणि आत्ताची भूमिका त्यांची वेगळी। त्यामुळे आमचं असं मत आहे की चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्या शांततेच्या मार्गाने होणार असेल तर त्या आमच्या भारतासाठी चांगल्याच आहेत। मोदींनी उचललेलं जे पाऊल आहे याचं स्वागत केलं पाहिजे। का तर आपण परंपरा आपण आजपर्यंत पाकिस्तानची वैरच बाळगलं, पण मोदींनी एक पाऊल पुढे जाऊन एक दोस्तीचा हात आणि जर एकत्र येऊन अशाने जर डायलॉग होऊन जर वैर मिटून पाकिस्ताननी जर चर्चेला पूर्ण तयारी दाखवली आणि दोन आपल्या शेजारी तर मोदी साहेबांनी जो पाऊल उचलले त्याचं मी स्वागत करतो। पाहूया या भेटीबद्दल नाशिककर काय म्हणतायत। आज मोदी हे जे भारताचे आपले पंतप्रधान आहे ते पाकिस्तानला गेलेले नवाब शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। राजकीयदृष्ट्या हे एक जरी योग्य पाऊल असले पण आज नरेंद्र मोदी हे एक विसरले असतील की महाराष्ट्र आणि भारत जे 2026-11 मध्ये जे गमावलेलं आहे ते मोदींनी गमावलेलं नाही हे असं दिसत आहे। त्यामुळे आज मोदी हे भारताचे प्रतिनिधी आज हे भारताचे नुसते एक पंतप्रधान नसून 120 कोटी जनतेचे हे प्रतिनिधी आहेत। ते आज असं झालेले आहे की 120 कोटी जनता ही नवाब शरीफांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, पण हे योग्य नाही। मागे नवाब शरीफ सुद्धा आपल्याकडे येऊन गेले, त्या दृष्टिकोनातून एकमेकांचे संबंध सुधारावे या दृष्टीने त्यांनी तिथे जाण्यासाठी आग्रह धरल्यामुळे हे त्याच्या आग्रहाला आमंत्रण स्वीकारून तिथे गेलेले आहे। दोन्ही देशाचे संबंध हे कधीही चांगले पाहिजे म्हणून त्यांची भेट ही योग्यच आहे। 26/11चा जो हमला झाला आपल्यावरती तो एक भ्याड हल्ला होता आणि सामान्य नागरिकांना मारलं। बरेच वर्षापासून आपण भारतीय जनता त्याचं सहन करतोय, पण एकंदरीत आजचं जे झालंय आज मोदींनी जे त्यांच्या बाबतीमध्ये भेटण्यासाठी गेले ते पटलं नाही, मुद्दा पटत नाही तो। तर नागपूरकरांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तेही पाहूया। घरी जाण्याचा प्रयत्न करावा किंवा घरी जातील ते आता, आणि हे दोघांमध्ये ज्याला काय म्हणतो आपण हे संवाद स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळं मोदी गेले यांनी काही वाईट केलं अशातला काही भाग नाही, आणि पुष्कळशा गोष्टी ह्या संवादानं साधतात, टोकावर येऊन साधत नाही। आतंकवाद तर संपलाच पाहिजे आणि संपण्यासाठी वार्ता ही व्हायलाच पाहिजे। गोळी म्हणजे त्याला आपण जसं म्हणतो की ईट का जवाब पत्थर हे होऊ शकत नाही। त्यामुळे जे प्रयत्न चालू आहेत आणि मोदीची तारीफच होत आहेत जे प्रयत्न करत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या आतंकवाद विरोधी, त्याच्यावर त्याला समर्थनच मिळत आहे। त्यातून काही निष्पन्न चांगलं झालं पाहिजे, म्हणजे पुन्हा असे हमले व्हायला नाही पाहिजे ना, हीच अपेक्षा असेल ना सामान्य नागरिकांची। काय अपेक्षा आहे की हमले वगैरे ते आता हे आतंकवाद बंद झाला पाहिजे। तर या भेटीविषयी मुंबईकर आणि ठाणेकर काय म्हणतायत ते पाहूया। जो आतंकवाद आज पाकिस्तानच्या भूमीवर आणि पाकिस्तानच्या देशामध्ये ज्याचं बी रोवलं जातंय, ज्याच्यामध्ये आपल्याला भारतासारख्या देशाला या पाकिस्तानकडून एक धोका निर्माण झालेला आहे, त्या धोक्याला निरसन करण्यासाठी आणि त्याच्याशी चर्चा करून आणण्यासाठी आज मोदीजी नवाज शरीफ यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आणि मला वाटतं की हे अतिशय असं फार मॅच्युअर्ड पाऊल आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे, आणि ह्याचं खरंच उत्तम फलित हा पूर्ण जगाला, या फक्त भारत देशाला नाही तर या पूर्व विश्वाला, या पूर्ण जगाला याचं फलित बघायला मिळेल। भेटल्यामुळेच दोन्ही देशांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते काही सॉल्व्ह होऊ शकतात आपले, त्याशिवाय ते सॉल्व्ह होणं पॉसिबल नाही। भेट तर गरजेची होती, पण ही अनपेक्षित भेट होती, एक वेगळं आश्चर्य आपल्यासाठी। मोदींची भेट ही चांगलीच आहे, दोन्ही देशांचे संबंध सुधारतील, आणि गेल्या 11 वर्षात पहिल्यांदा प्राईम मिनिस्टरनी भेट दिली आहे पाकिस्तानला। काँग्रेसच्या राज्यामध्ये मनमोहन सिंगांनी कधी पाकिस्तानला नाही दिली। ही भेट एक दोन्ही देशाचे संबंध सुधारेल
ही आशा वाटते. आपल्या भारताचे पंतप्रधान गेले हे आम्हाला तर आमचं कौतुकच वाटतं. कारण काय कदाचित याच्यातनं दोन्ही देशाचे संबंध चांगले सुधारून आतंकवाद संपूर्ण मूळ नष्ट करावा ही एक त्याच्या मागची अपेक्षा असेल तर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.